Hello, good morning to all the BSc third year students. आपण आजच्या लेक्चर मध्ये जे टॉपिक पाहणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे स्पेक्ट्रा ऑफ D1 and D9 octahedral complexes. जो आपला पहिला टॉपिक आहे आजचा तो आहे स्पेक्ट्रा ऑफ D1 and D9 octahedral complexes. In yesterday's lecture, we are already completed how to calculate the term symbol. आपण टर्म सिम्बॉल कसे कॅल्क्युलेट करतात हे आपण पाहिलं होतं. आवाज येतो का? हॅलो, हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? हा, राईट, आता येतो. तर आपलं जे टॉपिक आहे त्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं की हाऊ टू कॅल्क्युलेट द टर्म सिम्बॉल हे आपण पाहिलं होतं. टर्म सिम्बॉल कशी कॅल्क्युलेट करतात ते झालं होतं. त्याच्यानंतर पुढचं जे टॉपिक आहे आपलं ते टॉपिक आहे आपलं spectra of D1 and D9 octahedral complexes. So first of all, we'll see when a complex is formed, the d orbital of metal ion split up into two groups, that is T2G and EG. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग होते किंवा डी ऑर्बिटल हे स्प्लिट अप होते तर त्यावेळेस काय होत असते की डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग ही दोन सेट्स ऑफ ऑर्बिटल मध्ये होत असते. एक असतो त्याच्यापैकी T2G ऑर्बिटल की ज्याची एनर्जी ही कशी असते, कमी असते, आणि ज्याची एनर्जी जास्त असते त्याला म्हणतो आपण कॉल्ड एज द इझी ऑर्बिटल और इझी ॲटॉमिक ऑर्बिटल, है ना. मग हे डी ऑर्बिटल्स चे जे T2G ॲटॉमिक ऑर्बिटल असतात या T2G ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये किंवा लोअर एनर्जी ऑर्बिटल कन्सिस्ट ऑफ द थ्री subatomic orbital, that is dxy, dy and dxz. And in EZ orbital or EZ orbital is the higher energy orbital. It consists of the two suborbital, that is dx square, y square and dz square orbital. Due to electrostatic field of ligands around the centimeter atoms, ही जी याची स्प्लिटिंग होत असते किंवा डी ऑर्बिटलची जी काही स्प्लिटिंग होत असते तर ती डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग ही कशामुळे होत असते, कारण की त्याच्याजवळ येणारे लिगँड्स हे काय करतात, त्याचे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड क्रिएट करतात आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मुळे सेंट्रल मेटल ॲटमचा न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह असतो. त्याच्यानंतर लिगँडचे इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह असतात आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स मध्ये काय होत असते, तिथं होत असते त्याची अट्रॅक्शन असते. बट इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ डी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि लिगँड सोबतचा निगेटिव्ह चार्ज हे दोघं एकमेकाला काय करतात, दे आर रिपेल विथ इच अदर. आणि इन दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड द स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल इज टेक प्लेस. मग तिथं काय होतं की त्या ऑर्बिटलची एनर्जी वाढते आणि तिथं होती ऑर्बिटलची एनर्जी वाढल्यामुळे काय होत असते जनरली तिथं त्याची स्प्लिटिंग होत असते. आणि ती जी स्प्लिटिंग असेल ती दोन सेट मध्ये होत असते. एक असेल आपला T2G सेट्स आणि दुसरा असतो आपला EG सेट्स. लक्षात. Then the simple example of D1 complex is titanium third. Titanium third म्हणजे काय की titanium having a tri-positive oxidation state. Here इथे जे स्क्रीनवर दाखवत आहे मी किंवा हे जे काही स्क्रीन टिटॅनियम, या टिटॅनियमच्या ट्रायपॉझिटिव्ह ions in octahedral complexes such as titanium H26 tripositive. म्हटलं तुम्हाला की टिटॅनियम ट्राय आयन्स किंवा ट्रायपॉझिटिव्ह आयन्स म्हणजे काय, टिटॅनियम जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतील त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मधून 3 इलेक्ट्रॉन्स काय करायचे, मायनस करायचे. जेवढे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतील ती असेल डी मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या. लक्षात. आता मग टिटॅनियम जर पाहिला आपण SCTI, SCTI म्हणजे काय, स्कॅन्डियम टिटॅनियम. दिस इज द थर्ड ट्रान्झिशन लिमिट, स्टार्टिंगची लिमिट्स आहे ती. मग SC म्हणजे काय, आपण त्याला स्कॅन्डियम, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 22. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात त्याचे 3. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 23. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात 4. मग 4 पैकी 3 ही ऑक्सिडेशन स्टेट आली. इट मीन्स दॅट इट्स रिमूव्ह द 3 इलेक्ट्रॉन्स.
तीन जर इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले तर राहिले किती इलेक्ट्रॉन्स? एक इलेक्ट्रॉन्स. म्हणून टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह इज द एक्झाम्पल ऑफ द D1 सिस्टीम. लक्षात. मग टिटॅनियम H2O6 हे जे काय आहे ते हे कशाचं एक्झाम्पल आहे? हे एक्झाम्पल आहे D1 सिस्टीमचं. म्हणून आपण घेतलं इथं ऑन स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की स्पेक्ट्रा ऑफ D1 कॉम्प्लेक्सेस. हा जो स्पेक्ट्रा D1 कॉम्प्लेक्सेसचा पाहिलं याचा अर्थ हा स्पेक्ट्रा कशाचा आहे आपला? हा स्पेक्ट्रा आहे टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह या आयनचा और टिटॅनियम Cl6 ट्रायनिगेटिव्हचा. आता टिटॅनियम Cl6 ट्रायनिगेटिव्हचा कशामुळे म्हटलेलं आहे? कारण की टिटॅनियम Cl6 ट्रायनिगेटिव्ह जरी कॉम्प्लेक्स घेतला असेल आपण आणि या कॉम्प्लेक्सची जर आपण ऑक्सिडेशन स्टेट काढली, वी हॅव टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ टिटॅनियम Cl6 ट्रायनिगेटिव्ह, देन वी गेट द टिटॅनियम ट्रायपॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. इथं पण काय होतं? टिटॅनियम ट्रायपॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट येत असते. In a D1 complex, only one transition is possible due to presence of only one electrons. या D1 कॉम्प्लेक्सेस मध्ये किंवा टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह मध्ये या कॉम्प्लेक्सेस मध्ये काय होत असते? या कॉम्प्लेक्सेस मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे किंवा एक इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे इट इज सीन दॅट देर इज ट्रान्झिशन और दॅट ओनली वन ट्रान्झिशन इज पॉसिबल. फक्त एकच ट्रान्झिशन काय होते तिथं पॉसिबल होते किंवा एकच ट्रान्झिशन असते आणि ते ट्रान्झिशन कोणतं असते मग? T2G to EZ, because the electrons or the single electrons is present in a T2G atomic orbital. T2G atomic orbitals मध्ये काय असतं? एक सिंगल इलेक्ट्रॉन्स असतात आणि सिंगल इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं किंवा सिंगल इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे काय होत असते की तो सिंगल इलेक्ट्रॉन्स जो लोअर एनर्जी ऑर्बिटल असतो, तो लोअर एनर्जी ऑर्बिटल मधला सिंगल इलेक्ट्रॉन्स हा एनर्जी ऍब्सॉर्ब करून तो काय होतो? हायर एनर्जी ऑर्बिटलला जातो, म्हणजे तो कुठे जातो? इझी ऑर्बिटल मध्ये जातो. म्हणून हे जे काही ट्रान्झिशन असते एक ट्रान्झिशन किंवा ओनली वन इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन, तर ते कोणतं असते? इट इज फ्रॉम द T2G टू EZ. मग हे T2G पासून EZ पर्यंत जाणारं एकच ट्रान्झिशन असते किंवा एक ट्रान्झिशन काय असतं? पॉसिबल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ओनली वन इलेक्ट्रॉन्स. दिस इज T2G टू EZ. ते EZ मध्ये आणि T2G मध्येच फक्त काय होतं? इलेक्ट्रॉनचे ट्रान्झिशन जनरली होत असतात. याचा अर्थ काय झाला मग? In a D1 system, only one transition is possible or only one transition is possible. आणि तो एक ट्रान्झिशन म्हणजे कोणता असतो? तो एक ट्रान्झिशन म्हणजे कोणता असतो? T2Z टू EZ. असा एकच इलेक्ट्रॉन्स काय होतो? ट्रान्सफर होतो फ्रॉम ग्राउंड स्टेट टू द हायर एनर्जी लेवल. लक्षात. सो फ्री मेटल आयन्स विथ a D1 configuration, the spectral term is 2D. If we have to calculate the ground term symbol or the Mulliken term symbol of D1 complexes, की ज्या डी ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन्स हा सिंगल आहे, तो एकच इलेक्ट्रॉन्स असतो D1 सिस्टीम मध्ये असते. जर आपण ते जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला असं आढळून येईल की त्याची जी काही 2D स्टेट असते किंवा त्याची जी काही 2D असते ती त्याची स्टेट जी असते ती कोणती असते? 2D स्टेट असते. ही कोणती स्टेट असते? याची 2D स्टेट असते. आणि ही 2D स्टेट इज स्प्लिट अप इनटू किंवा ही 2D स्टेट होते इन अ ऑक्टॅडल फिल्ड. 2D स्टेट स्प्लिट अप इनटू टू सेट्स, दॅट इज द 2EZ and 2T2. मग ही जी काही जे दोन असतात 2T2G आणि 2EZ चे, तर याची जी काही स्पेक्ट्रल टर्म जर पाहिली असेल आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की कॅल्क्युलेशन ऑफ टर्म सिम्बॉल. आपण जर याचं टर्म सिम्बॉल जर कॅल्क्युलेट केलं या D1 सिस्टीमचं, तर तुमच्या अशा लक्षात येईल की त्याचं जे काही मिडल होतं म्हणजे ग्राउंड, त्याचं जे काही टर्म लिटर होतं ते टर्म लिटर किती? ते D येत असते. टर्म लिटर काय? ते D येते. आणि त्याच्या वरची जी व्हॅल्यू येत असते ती कोणती व्हॅल्यू असते? 2s+1 ची व्हॅल्यू. ती 2s+1 ची व्हॅल्यू येत असते 2. म्हणून याची टर्म्स जो असेल किंवा स्पेक्ट्रल टर्म जी असेल ती असते 2D इन ऑक्टॅडल फील्ड. 2D split into two state of, that is the 2EZ and 2T2Z, describes in terms of the Mulliken terms. किंवा Mulliken term symbol मध्ये काय होतं? इथं त्याचं डिस्क्रिप्शन होतं. Mulliken term symbol मध्ये काय होतं? याचं डिस्क्रिप्शन होत असते. म्हणून अशा रकमचा आपण इट इज कॉल्ड एज द D1 कॉन्फिगरेशन किंवा याला काय म्हणायचं? D1 कॉन्फिगरेशनचं काय आहे? टर्म सिम्बॉल कॅल्क्युलेशन. लक्षात. मग याचा स्पेक्ट्रा जो असेल याचा स्पेक्ट्रा कसा येणार आहे? मग हियर दिस इज द डायग्राम और दिस इज द स्पेक्ट्रल डायग्राम ऑफ द स्पेक्ट्रल डायग्राम ऑफ D1 and D9 ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस. तसं जर आपल्याला काढायचं झालं त्याच्या अगोदरची जे काय आहे तर सी हियर, दिस इज also the order diagram of D1 and D9 octahedral complexes. मग याच्यातून कोणतं ट्रान्झिशन मिळते इथे मी तुम्हाला दाखवतो की ट्रान्झिशन नेमकं कोणतं असते किंवा ट्रान्झिशन काय असते. See here, when electron present in a 2T2G atomic orbital, for example, this is only one electron or this is
electrons in a T2G atomic orbital. आता हा इथं T2G atomic orbital मध्ये काय आहे, एक इलेक्ट्रॉन्स आहे. मग या सिंगल इलेक्ट्रॉन टू T2G atomic orbital मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन्स एनर्जी ऍब्झॉर्ब करून हा इलेक्ट्रॉन्स काय होतो, एनर्जी ऍब्झॉर्ब करून एक्साइटेड स्टेट जातो, म्हणजे तो जातो इथं सीएल. वरच्या साईडला किती ऑर्बिटल आहेत, सब ऑर्बिटल 2 ऑर्बिटल आहेत, सब ऑर्बिटल. खालच्या साईडला T2G मध्ये किती atomic orbital, सब ऑर्बिटल 3 ऑर्बिटल. मग या 3 मधला हा इलेक्ट्रॉन्स, या 3 मधला हा इलेक्ट्रॉन्स हा पहिल्यांदा कुठे जाणार, तो जाणार टू T2G atomic orbital टू द टू EG atomic orbital. समजा फॉर एक्झाम्पल तो इथं आला, म्हणून याचं आपण म्हणतो की इट्स पॉसिबल ओनली वन ट्रान्झिशन. याला म्हणायचं एक ट्रान्झिशन, किंवा याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द ओनली वन ट्रान्झिशन. एकच ट्रान्झिशन फक्त काय करणार, हा कॉम्प्लेक्स देईल. म्हणजे D1 सिस्टीम साठी हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवलं स्क्रीनवर, हे D1 सिस्टीम, एस D1 ही इथं D1 दिलेले. मग ही D1 सिस्टीम काय करणार, फक्त एकच ट्रान्झिशन देईल, किंवा एकच ट्रान्झिशन इलेक्ट्रॉन्स काय होते, एकच इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे एकच ट्रान्झिशन काय होते, दिसत असते. मग जर D1 मध्ये एक इलेक्ट्रॉन्स असेल, then there is possible only one transition in T2G atomic orbital to 2EG atomic orbital. 2 T2G मधून 2EG मध्ये atomic orbitals काय होतात, ट्रान्सफर होत असतात, आणि आपल्याला फक्त एकच ट्रान्झिशन मिळत असतो, त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द, इट गिव्स द ओनली वन ट्रान्झिशन, इज कॉल्ड ॲज द T2G 2EG ट्रान्झिशन. आलं लक्षात. मग यालाच म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द स्पेक्ट्रा ऑफ D1 सिस्टीम और D1 सिस्टीम. आता याचा जसा स्पेक्ट्रा आहे, किंवा याचा जसा स्पेक्ट्रा आहे, तर तो सेम स्पेक्ट्रा काय करतो, आपल्याला काय करता येईल, आपल्याला इथं हे घेता येईल, किंवा हा स्पेक्ट्रा आपल्याला इथं पण जनरली आपण लिहू शकतो, इथं पण आपल्याला लिहिता येईल. लक्षात. मग इन दिस डायग्राम और इन दिस सीयर, इन दिस डायग्राम जो काही एक इलेक्ट्रॉन्स असतो, किंवा ओनली वन इलेक्ट्रॉन्स इज प्रेझेंट इन अ T2G atomic orbital. This T2G atomic orbital or the electrons present in a T2G atomic orbital, when it take up the energy, ज्यावेळेस हा एनर्जी घेतो, त्यावेळेस काय होतो, इट इज ट्रान्सफर फ्रॉम T2G atomic orbital टू द हायर एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटल, किंवा हायर एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटल जातो. त्याला म्हणतो आपण इट गिव्स ओनली सिग्नल or only one transition from T2G atomic orbital to the EG atomic orbital. And this is possible only in D1 system, D6 system, D4 system, and D9 system. D9, and in octahedral D1 and D6 system is possible. In T2G atomic orbital, there is presence of 3 subatomic orbital, that is the DXY, DYZ, and DXZ. म्हणजे DYZ, DXZ आणि DXZ असेल, आणि दुसरं कोणतं असणार आहे, एक असतो दुसरं atomic orbital असते, ते कोणतं असते, इट इज कॉल्ड ॲज द EG atomic orbital. इन EG atomic orbital जर आपण पाहिलं तर त्याचे सब atomic orbital असतात, 2 सब atomic orbital असतात. एक असतो DX2 Y2 and second is the DZ2 atomic orbital. When electron is transferred from T2G atomic orbital to the EG atomic orbital, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा T2G atomic orbital पासून पुढे जाईल, तो EG atomic orbital मध्ये जाईल, त्यावेळेस काय होत असतं की तो एनर्जी गेन करतो आणि तो EG atomic orbital मध्ये जातो. The EG atomic orbital is not a stable state. स्टेबल स्टेट नसल्यामुळे ती एक्साइटेड स्टेट, आपल्याला माहिती की कोणतीही एक्साइटेड स्टेट ही स्टेबल नसते. मग एक्साइटेड स्टेट स्टेबल नसल्यामुळे आफ्टर सम टाइम्स ही रिटर्न टू द ग्राउंड स्टेट, and that time it loses its energy in the form of visible form. और visible form मध्ये काय करते, एनर्जी काय करते, इमिट करते, आणि ती विजिबल एनर्जी इमिट केल्यामुळे आपल्या डोळ्याने जर आपण पाहिलं तर तो कॉम्प्लेक्स काय करतो, आपल्याला कलर शो करतो. तो कॉम्प्लेक्स काय दिसतो, आपल्याला कलर शो करतो. याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण की D1 कॉम्प्लेक्सेस मधला जो काही टर्म सिम्बॉल असतो, दिस इज द टर्म सिम्बॉल. हियर आपण जर कॅल्क्युलेट केलं, टर्म सिम्बॉल जर कॅल्क्युलेशन जर केलं, तर आपल्याला टर्म्स लेटर हे D मिळते, कॅपिटल D, आणि 2s + 1 ची व्हॅल्यू ही किती मिळते, आपल्याला 2 मिळते. म्हणून याचं टर्म लेटर किती असतं, 2D. ते पाहिजे आपण दाखवलेलं याच्यात, आपल्याला इथं तुम्हाला याच्यात दिसेल की ते काय, तर 2D त्याचं टर्म सिम्बॉल येत असतं. मग अशी जे काही ट्रान्झिशन असतात, तर D1 कॉम्प्लेक्सेस काय करते, ओनली इट गिव्स ओनली वन ट्रान्झिशन, ओनली वन ट्रान्झिशन, फक्त एकच ट्रान्झिशन देते इथं. म्हणून आपण काय केलं, इथं शो केलं आहे, इट गिव्स ओनली वन ट्रान्झिशन. The lower T2G states correspond to the single d electrons occupying one of the T2G orbital and 2 EG states corresponding to the
electron occupy one of the easy orbital. The two states are separated by the energy equals to the delta octahedral. आता याच्यामध्ये काय होईल तर टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आहे, बरोबर आहे. दिस इज द टिटॅनियम H2O6 कॉम्प्लेक्स. मग टिटॅनियम H2O6 कॉम्प्लेक्सेस मध्ये किंवा या कॉम्प्लेक्सेस मध्ये जर आपल्या स्क्रीनवर जो तुम्हाला दिसत असेल, जर आपण याचा ॲटॉमिक नंबर जर पाहिला टिटॅनियमचा, टिटॅनियम कुठे येते, टिटॅनियम इज प्रेझेंट इन अ 3D ट्रान्झिशन सिरीज. टिटॅनियम हा 3D ट्रान्झिशन सिरीज मधला सेकंड एलिमेंट आहे. पहिला कोणता इकडं स्कॅन्डियम, दुसरा कोणता आहे टिटॅनियम. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, कॉपर, कोबाल्ट, निकेल हे का एका लाईन नाही, हे का नाही, 21 ते 30 पर्यंत. टिटॅनियमचा जर ॲटॉमिक नंबर पाहिला आपण, ते ॲटॉमिक नंबर किती त्याचा, टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर कोण सांगते, टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22 जर असेल तर त्याचं काय होईल की त्याचे किती असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात. 23 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज 4. त्याच्यामधून 3 जर इलेक्ट्रॉन्स आपले ऑक्सिडेशन स्टेट मध्ये गेले तर राहिला किती इलेक्ट्रॉन्स, फक्त ओनली 1 इलेक्ट्रॉन्स इज रिमेनिंग इन अ डी ऑर्बिटल. हेन्स इट इज कॉल्ड एज द डी स्टेट और द D1 स्टेट. लक्षात. मग फक्त एकच इलेक्ट्रॉन्स काय असतो डी ऑर्बिटल मध्ये राहतो आणि त्याची जी काही एनर्जी सेपरेशन होत असते ते डी ऑर्बिटल स्प्लिट अप झाल्याच्या नंतर, तर ती एनर्जी सेपरेट झाल्याच्या नंतर हा जो गॅप असेल, हा गॅप त्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द एनर्जी इक्वल टू और डेल्टा ऑक्टेरल फॉर कॉम्प्लेक्स आयन इज इक्वल टू 20,300 सेंटीमीटर इनवर्स. एवढी अमाउंट ऑफ एनर्जी या कॉम्प्लेक्सला काय होती इथे लागत असते किंवा या सेपरेशन स्टेटची असते. लक्षात. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेट असेल किंवा दुसरी स्टेट कोणती आपली, ही झालं D1 ची, त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द D1 स्टेट. दुसरी कोणती पाहिजे आपल्याला, D9 स्टेट. इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द D1 चं जसं असेल त्याच्या D1 च्या एक्झॅक्टली अपोजिट ही कशाची असेल, D9 सिस्टीम असते. पण त्या दोघांची जर टर्म सिम्बॉल पाहिला आपण, ती टर्म्स लेटर किंवा टर्म सिम्बॉल जर पाहिला ते कोणतं असतं, 2D चा असतो. आणि याच्या काय असेल की अपोजिट असेल. फॉर एक्झाम्पल T2G कुठे आपला खाली, तर T2G कुठे असेल इकडे, इकडल्या स्टेट मध्ये वर असेल. EG कुठे इकडल्या स्टेट मध्ये वर आहे, तर तो कुठे असणार, इकडे खाली असणार. क्लिअर. आता या डायग्राम्स मध्ये मी तुम्हाला दाखवतो की नेमकं कोणती स्टेटला किंवा काय असते पाहायचं. दिस इज द D9 केस इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. या ऑक्टॅहेड्रल केस मध्ये D9 कॉम्प्लेक्सेस जर पाहिला असेल तुम्ही, here this is the D9 case or 9 electrons present in octahedral complexes. 9 इलेक्ट्रॉन जे असतात तर ते 9 इलेक्ट्रॉन्स काय असतात ऑक्टॅहेड्रल मध्ये प्रेझेंट असतात, जे की फक्त एकच इलेक्ट्रॉन्स हा D1 सिस्टीम मध्ये असतो. लक्षात. पण हे 9 इलेक्ट्रॉन्स असून सुद्धा सेम दोघांचं कशामध्ये असते, कारण की T2G कुठे गेला, वर गेला. याचा अर्थ काय झाला, 3 ॲटॉमिक ऑर्बिटल कुठे आहेत, वर आहेत. See here. This is the 3 atomic orbital of T2G. 2 atomic orbital of EG. 2 atomic orbital कशाचे तर EG चे. आता 9 इलेक्ट्रॉन्स जर आपण कन्सिडर केले तर कसं होणार आहे ते, जर आपण याच्या विरुद्धार्थी जर धरले 1 2 3 4 5 6 7 8 9, जो काही सिंगल इलेक्ट्रॉन्स असेल तो सिंगल इलेक्ट्रॉन्स काय होईल, ओनली वन होल इज ट्रान्सफर फ्रॉम T2 टू EG. ओनली वन होल इज ट्रान्सफर फ्रॉम T2 टू EG. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होणार नाही. सियर इथे इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होणार आहे. देर इज ओनली वन ट्रान्झिशन किंवा ओनली वन होल इज ट्रान्सफर. ओनली वन होल म्हणतो आपण इथं, होल इज ट्रान्सफर फ्रॉम EG टू T2G ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि तिथं सुद्धा काय होईल, आपल्याला फक्त एकच होल मिळेल की असेल असं ट्रान्झिशन आपल्याला तिथे मिळेल. दोघांची ही सेमच असेल, एनर्जी डिफरन्स दोघांची पण तशी असेल, जनरली ती सेमच असते. त्याला म्हणतो आपण 2D ॲटॉमिक ऑर्बिटल किंवा 2D आपण त्याला जनरली असं म्हणत असतो. लक्षात. तर हे झालं D9 केस बद्दल. याच्यामध्ये पाहू आपण आता अजून. See here, in case of D9 configuration, such as in which copper dipositive ion. कॉपर डायपॉझिटिव्ह आयन जर आपण कन्सिडर केलं तर टोटल काय असतं की कॉपरचे किती असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे असतात 11. 11 मधून 2 पॉझिटिव्ह चार्ज, याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन्स काय झाले, लॉस झाले. और 2 इलेक्ट्रॉन्स इज लॉस फ्रॉम द कॉपर डी ऑर्बिटल. The remaining 9 electrons is called as the 9 orbital or D9s or D orbital consist of the 9 electrons. याला म्हणतो आपण की 9 इलेक्ट्रॉन्स एका असतील डी ऑर्बिटल मध्ये किती असतील, 9 इलेक्ट्रॉन्स असतील ते.
आणि 9 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे डिस्क्राइब इन सेम ॲज इन केस ऑफ D1 कॉन्फिगरेशन. आता काय सांगितलं मी तुम्हाला की जसं D1 आहे सेम तसं डिस्क्रिप्शन किंवा त्याचं होल इज ट्रान्सफर जे असेल तर ते सगळं सगळं काय असतं D1 सारखंच असते किंवा सेम असते, डिस्क्रिप्शन सेम असते. ओनली डिफरन्स इज दॅट D1 कॉन्फिगरेशन देर इज अ 1 इलेक्ट्रॉन इन T2G2 इझी कॉन्फिगरेशन. पहा मी तुम्हाला काय सांगितलं की D1 सिस्टीम मध्ये एक इलेक्ट्रॉनचं काय होत असते की ट्रान्झिशन होत असते कशापासून T2G लेवल मधून इजी लेवल मध्ये. तर D9 कॉन्फिगरेशन मध्ये पहा तिथे काय दिलेले इन D9 कॉन्फिगरेशन देर इज वन होल इज अप्पर इझी ऑर्बिटल. फक्त D9 कॉन्फिगरेशन मध्ये काय असते वन होल इज ट्रान्सफर और वन होल इज अप्पर इन अ इझी ऑर्बिटल. तिथे काय होते फक्त एका होलचं काय होत असते तिथून प्रमोशन होत असते कशामध्ये इजी ऑर्बिटल. Thus, in a D1, there is transition of one electron or transition of electron from T2G to EG. While in EG, there is a transition of one whole from EG to T2G. म्हणजे T2G मध्ये T2G मधला इलेक्ट्रॉन हा काय होते EG मध्ये जात असते. पण D9 सिस्टीम मध्ये EG मधला इलेक्ट्रॉन्स किंवा EG मधला इलेक्ट्रॉन्स हा काय होईल तो EG मधला इलेक्ट्रॉन्स कुठे येईल तो EG मधला इलेक्ट्रॉन्स इज ट्रान्सफर फ्रॉम द T2G atomic orbital. मग तो काय होईल T2G मधला किंवा EG मधला atomic orbital इलेक्ट्रॉन्स काय होईल परत पुढे EG atomic orbital मध्ये. म्हणजे जसं आपण इथे सांगितलं होतं किंवा या डायग्राम्स मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर इथे लक्षात येईल तुम्हाला इन दिस डायग्राम्स. आता पहा तुम्हाला इथं दाखवतो मी नेमकं डिफरन्स काय आहे या दोन्ही मध्ये. याच्यामधला एक इलेक्ट्रॉन्स हा T2G मधला इलेक्ट्रॉन्स कुठे झाला ट्रान्सफर EG मध्ये गेला. सी आहे हा झाला D1 चा. म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स T2G मधला एक इलेक्ट्रॉन्स हा एक इलेक्ट्रॉन्स कुठे गेला तो EG मध्ये गेला. याला म्हणायचं इट इज कॉल्ड ॲज द वन ट्रान्झिशन. एक ट्रान्झिशन झालं. बट इन केस ऑफ D9 ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस D9 ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस मध्ये या ऑर्बिटल मध्ये T2G मधला एक होल हा वरच्या साइड मधून परत कुठे गेला तो EG ऑर्बिटल मध्ये आला. याला म्हणायचं ट्रान्सफर ऑफ वन होल फ्रॉम T2 टू EG. ट्रान्सफर ऑफ वन होल फ्रॉम T2 टू EG इन अ D9 ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेस. हा छोटासा डिफरन्स आहे. दोघांची टर्म्स जर पाहिले आपण टर्म सिंबल दोघांचा जर पाहिला तर हे कोणतं आहे 5 2D आहे. म्हणजे याचं एनर्जी सेपरेशन दोघांचं सारखंच आहे T2G EG बट इट इज इन अ अपोजिट डायरेक्शन. हे काय होईल फक्त अपोजिट डायरेक्शन मध्ये येईल. In a D9 D1 configuration, one transition is possible. In D9 configuration, there is a one hole is transfer from T2G to EG. T2G मधून एक होल फक्त काय होईल ट्रान्सफर होईल की एकच होल काय तिथं जनरली ट्रान्सफर होत असते. Upper EG orbital one hole from T2G to EG. Here hence regarded as inverse of D1 arrangement. म्हणून याला काय म्हणलं आपण की इन्व्हर्स झालेलं आहे ते. जर तुम्ही ती डायग्राम जर पाहिली तर एकदम सोपी काढायसारखी. डायरेक्ट जर तुम्ही अशी क्रॉस साइन जरी केली आणि त्या क्रॉस साइनला काय करायचं जे काय टर्म्स जे आपण इकडे लिहिलो T2G खाली वर लिहिलो EG ते वरचं EG चं काय करायचं खाली लिहायचं D9 सिस्टीम मध्ये काय करायचं ते लिहायचं इकडे खाली आणि इकडे जे असेल ते काय करायचं वरच्या साईडला देऊन टाकायचं. त्याच्यामुळे मग आपण इट इज inverse of D1 arrangement किंवा inverse of D1 arrangement. Also the splitting of terms in octahedral is reverse to that of the tetrahedral. जर आपण ऑक्टॅहेड्रलचं कंपॅरिझन जर टेट्राहेड्रल सोबत जर केलं तर ऑक्टॅहेड्रलचं कंपॅरिझन आपण टेट्राहेड्रल सोबत जर केलं ते सुद्धा काय असतं इट इज अ रिव्हर्स टू दॅट ऑफ द टेट्राहेड्रल. सो द ट्रान्झिशन इन D1 ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस इज रिव्हर्स टू दॅट ऑफ द D1 टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. म्हणजे D1 ही ऑक्टॅहेड्रल सिस्टीम असेल ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये जर D1 सिस्टीम जर घ्यायची असेल तर ती D1 ही टेट्राहेड्रल मध्ये का असेल एकदम रिव्हर्स असते कोणी कशी कसे असेल ती रिव्हर्स असेल. D1 octahedral complexes is reverse to that of the D1 tetrahedral and D9 octahedral is reverse to that of the D9 tetrahedral. म्हणजे ऑक्टॅहेड्रलच्या दोन्ही टर्म्स D1 आणि D9 ह्या टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये का होतात किंवा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये का होतात त्या टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये ह्या रिव्हर्स होत असतात किंवा त्याला म्हणतो आपण इट इज रिव्हर्स टू ईच अदर इन अ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स कशाला म्हणतो आपण ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस आपल्याला माहिती आहे द कॉम्प्लेक्सेस कन्सिस्ट ऑफ द 6 लिगॅंड. When the sixth ligand is attached to the central metatom in a square bracket, that complex is called as the octahedral complexes. And in tetrahedral complex कशा म्हणतो आपण the complexes consist of only 4 ligand. ज्यावेळेस एखाद्या कॉम्प्लेक्सेस मध्ये फक्त 4च लिगॅंड असतात सेंट्रल मेटाटम ला अटॅच त्यावेळेस त्याला म्हणतो आपण कॉल्ड एज द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आणि ज्यावेळेस त्या कॉम्प्लेक्सेस मध्ये लिगॅंडची संख्या किती असेल 6 असेल
तर त्यावेळेस काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द, त्याला म्हणतो आपण टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, किंवा त्याला म्हणायचं टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. Also splitting shown in pattern which reverse to those of the octahedral complexes मध्ये काय असते जनरली हे असं तिथं होत असते. किंवा सी आपण काय करतो, ऑरिजिन डायग्राम पाहता, या दोन्हीची जर ऑरिजिन डायग्राम जर आपण कम्पेअर केली तर आपल्याला काय काय मिळते किंवा काय काय असू शकते ऑरिजिन डायग्राम मध्ये. ऑरिजिन डायग्राम्स अप्लाय फॉर हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस अँड diagram are immense helps in understanding the electronic spectra of given complexes. ऑरिजिन डायग्रामचा पहिला उद्देश किंवा ऑरिजिन डायग्रामची पहिला जर काही मदत होत असेल किंवा ऑरिजिन डायग्रामचं काही जे काही बेनिफिट्स असतील तर ते काय असतात, तर पहिल्यांदा ऑरिजिन डायग्राम्स इज हेल्पफुल फॉर अंडरस्टँडिंग द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा ऑफ गिवन कॉम्प्लेक्सेस. एखाद्या कॉम्प्लेक्सेसचा, एखाद्या इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सचा जर आपल्याला स्पेक्ट्रा माहित करायचा असेल, त्याच्यामधलं ट्रान्झिशन माहित करायचं असेल, तर तिथं आपल्याला ऑरिजिन डायग्राम्स काय होती, मदत होती किंवा ऑरिजिन डायग्राम्स घेऊ शकतो. And origin diagrams of metal complexes consisting of the metal and the ligands is nothing but the plot of changes in energy of spectroscopic state. ही ऑरिजिन डायग्राम काय आहे, मग इट्स द प्लॉट ऑफ एनर्जी चेंज. जी काही एनर्जी असेल त्या कॉम्प्लेक्स ऍब्झॉर्ब केलेली, तर त्याच्यामध्ये काय चेंज इन एनर्जी ऑफ स्पेक्ट्रोस्कोपिक स्टेट ऑफ मेटल आयन ऑन अ वाय ऍक्सिस. मग ते वाय ऍक्सिस वर जर पाहिलं असेल आपण, तर वाय ऍक्सिस वर जर ठेवायचं असेल आपल्याला, तर वाय ऍक्सिस वर काय करतो आपण, ऑन एक्स ऍक्सिस लिगॅंड फील्ड ठेवायची, फंक्शन ऑफ लिगॅंड फील्ड, आणि स्पेक्ट्रोस्कोपिक स्टेट जी असती ती ठेवायची वाय ऍक्सिस वर ऍज अ फंक्शन ऑफ लिगॅंड फील्ड ऑन अ एक्स ऍक्सिस. Thus, two different energy level diagram D1 and D9 configuration can be obtained. मग अशा वेळेस काय होत असते, आपल्याला D1 आणि D9 ची कॉन्फिगरेशनची आपल्याला काय होत असते की एनर्जी लेवल डायग्राम्स मिळत असते इन अ सिंगल डायग्राम कॉल्ड ॲज द ऑरिजिन डायग्राम. म्हणजे दोन्ही कॉम्प्लेक्सेसची D1 ची आणि D9 ची, या D1 ची आणि D9 ची कॉन्फिगरेशन हे काय मिळते फक्त आपल्याला एकाच प्लॉटवर किंवा एकाच एनर्जी लेवल डायग्राम्स आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि दिस एनर्जी डायग्राम इज कॉल्ड ॲज द ऑरिजिन डायग्राम. यालाच काय आपण ऑरिजिन डायग्राम म्हणत असतो. द ऑरिजिन डायग्राम फॉर D1 अँड D9 इज शोन इन फॉलोइंग फिगर. याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्या खाली जी काही फिगर दाखवलेली किंवा डायग्राम्स दाखवलेले, दिस इज कॉल्ड ॲज द ऑरिजिन डायग्राम्स, किंवा याला म्हणतो आपण ऑरिजिन डायग्राम्स म्हणतो असे जनरली. ऑरिजिन डायग्राम्स जी पाहत होतो आपण, तर त्यातला हे जो होता किंवा फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज द वन ट्रान्झिशन, आणि इथून इथे इलेक्ट्रॉन जो होल ट्रान्सफर होतो, देन इट इज कॉल्ड ॲज द होल ट्रान्सफर किंवा वन होल इज ट्रान्सफर फ्रॉम 2t2 atomic orbital to the 2 atomic orbital. आणि जे D1 सिस्टीम मध्ये असतं, पहा इकडे D1 octahedral, here this is called as the D1 octahedral, this is called as the D1 octahedral, D9 octahedral. म्हणजे D1 ची ही एक्झॅक्ट अपोजिट आहे काय, D9 सिस्टीम. आणि मी सांगितलं तुम्हाला की एकदम काढता एकदम सोपी, पहा नुसत्या अशा दोन क्रॉस साइन करायच्या, एक इकडे साइन आणि एक अशी साइन करायची. अशी क्रॉस साइन केली, 2t2 जे आपण इथे लिहिलं, ते 2t2 काय करायचं, याच लाईन मध्ये काय करायचं, इकडे लिहायचं. जे आपण इझी इथे लिहिलं, या सरळ खालच्या लाईन मध्ये काय करायचं, इझी काय करायचं, या साईड इथे इझी लिहून टाकायचं. म्हणजे इट इज रिव्हर्स टू द, किंवा D1 ऑक्टॅहेड्रल सिस्टीम इज कम्प्लिटली रिव्हर्स टू द D9 ऑक्टॅहेड्रल सिस्टीम. म्हणजे D1 ची ऑक्टॅहेड्रल सिस्टीमचे रिव्हर्स कोणी म्हणलं, D9 ऑक्टॅहेड्रल सिस्टीम काय एकदम रिव्हर्स आहे, किंवा आपल्याला रिव्हर्स आहे असं सांगते. लक्षात. Then we will start the next topic. Electronic spectrum of titanium H26 positive ion complex किंवा ion complex आपण पाहू इथं. पहा आता हा एक कॉम्प्लेक्स घेतला आपण, जे आपण वरची ऑरिजिन डायग्राम समजून घेतली, त्याच ऑरिजिन डायग्रामच्या बेसिसवर काय केले की एक कॉम्प्लेक्स घेतला आपल्याला, त्याचं नाव आहे टिटॅनियम H26 पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स. त्याचं जर आयपॅक नेम पाहिला आपण, किंवा नेम आयपॅक नेम जर घेतला असेल तर काय असतं त्याचं, हेक्सा ॲक्वा टिटॅनियम, हेक्सा ॲक्वा टिटॅनियम कॉम्प्लेक्स किंवा हेक्सा ॲक्वा टिटॅनियम कॉम्प्लेक्स. द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम ऑफ टिटॅनियम H26 पॉझिटिव्ह, it consists of one absorption band of crystal field or DD origin. याच्यामध्ये काय असणार आहे की टिटॅनियम H26 मध्ये ओनली वन ट्रान्झिशन असणार आहे, किंवा ओनली वन ट्रान्झिशन असणार त्याचं, किंवा टिटॅनियम H26 पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स काय करायला एकच ऍब्झॉर्प्शन बँड दाखवत, त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द DD ट्रान्झिशन. त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज द DD transition. Why it is called as DD transition? Because d orbital split up into two sets of orbital, आणि दोन्ही कोणते असतात ऑर्बिटल, T2G आणि
इझी ऍटॉमिक ऑर्बिटल, हे दोन्ही कोणते असतात, हे दोन्ही डी ऑर्बिटल असतात. म्हणून या ट्रान्झिशनला आपण म्हणतो, आपण याला डीडी ट्रान्झिशन ऑर द डीडी ओरिजिन. आणि त्याच्यामधला जो काही एनर्जी डिफरन्स असेल किंवा जो काही एनर्जी डिफरन्स असेल, तो एनर्जी डिफरन्स किती असतो आपल्याला माहिती आहे, 20,300 सेंटीमीटर एनर्जी डिफरन्स असतो त्याच्यामधला. द aqueous सोल्युशन ऑफ द कॉम्प्लेक्स आयन इज पर्पल इन कलर. सी हिअर, त्याचं जे काय aqueous सोल्युशन असेल किंवा aqueous सोल्युशन जे असेल ते कसं असते, पर्पल कलरचं असते. complex ion is purple in color. In a titanium tripositive ion or in a titanium tripositive ion, only one electron is present in a d orbital. मी आताच वर सांगितलं तुम्हाला की टिटॅनियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, 4 असतात. टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ टिटॅनियम इज 4, but it's having a oxidation state is a 3. ऑक्सिडेशन स्टेट किती याच्यावर, +3 आहे. +3 आहे याचा अर्थ काय की ही लॉसेस द 3 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इट्स आउटर मोस्ट सेल. मग लॉस केल्याच्या नंतर 3 जर इलेक्ट्रॉन, 4 मधून जर 3 इलेक्ट्रॉन्स लॉस केले तर राहिले किती इलेक्ट्रॉन्स, फक्त ओनली 1 इलेक्ट्रॉन्स. म्हणून म्हणलेलं आहे की ओनली 1 इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन अ डी ऑर्बिटल. म्हणून काय सांगितलं की पाहिजे दिले तर ओनली 1 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ डी ऑर्बिटल. Therefore it has only one energy terms. आता नाही का, म्हणून याची एकच टर्म्स एनर्जी टर्म्स आलेली, त्याला म्हणतो आपण 2D. त्याला कारण इट इज कॉल्ड ॲज द 2D. Faint titanium tripositive ion is surrounded octahedrally by 6 water molecule. Electrons enter in a T2G sets of orbital. The ground state of configuration of titanium T2 is therefore T2G1 Eg0. म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जर पाहिलं असेल आपण, ज्यावेळेस ओनली 1 इलेक्ट्रॉन्स किंवा एकच इलेक्ट्रॉन्स हा T2G मध्ये असतो, त्यावेळेस होते त्याचं T2G1 Eg0. काय होते त्याचं, T2G1 Eg0 called as the T2G level in origin diagram. On absorption of radiation of frequency, मग ज्यावेळेस हा सिंगल इलेक्ट्रॉन्स काय करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. ज्यावेळेस हा सिंगल इलेक्ट्रॉन्स काय करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. ती एनर्जी किती असेल, 20,300 सेंटीमीटर इन्व्हर्स एवढी एनर्जी काय करतो, तो ऍब्सॉर्ब करतो. आणि तो ऍब्सॉर्ब केल्याच्या नंतर on absorption of radiation of frequency, the electrons get excited in one of the Eg orbital. मग काय होईल की इलेक्ट्रॉन्स काय होईल, हा T2G ऑर्बिटल मधून काय होतो, Eg ऑर्बिटल मध्ये जातो. म्हणून Eg ऑर्बिटल, the electron in Eg orbital has a 2 ऑर्बिटल अरेंजमेंट. मग आपल्याला माहिती आहे की Eg ची 2 ऍटॉमिक ऑर्बिटल कोणते असतात, 2 असतात. एक असते dz स्क्वेअर ऍटॉमिक ऑर्बिटल, दुसरा कोणता असते dx स्क्वेअर y स्क्वेअर ऍटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे एक्साइटेड स्टेटला गेलेला इलेक्ट्रॉन किंवा एक्साइटेड स्टेटला गेलेला इलेक्ट्रॉन्सला 2 पॉसिबिलिटी असतात. पहिली पॉसिबिलिटी असते तो dx स्क्वेअर y स्क्वेअर ला जाऊ शकतो किंवा तो dz स्क्वेअर ला जाऊ शकतो. ऑफ इक्वल एनर्जी, त्या दोघांची एनर्जी कशी असते, सेम असते. म्हणून अशा दोन्ही एनर्जीला त्यालाच काय म्हणलं आपण, इट इज कॉल्ड ॲज Eg लेवल इन ऑरिजिन डायग्राम. द ऍब्सॉर्प्शन बँड ॲट 20,300 सेंटीमीटर इनवर्स is therefore assigned to transition. म्हणून या ट्रान्झिशनला काय म्हणतो आपण, this transition is called as the 2T2G 2EG 2T2Z 2EG ट्रान्झिशन. आणि या ट्रान्झिशनला काय म्हणतो आपण, 2T2G किंवा 2EG ट्रान्झिशन आपण जनरली त्याला म्हणत असतो. दिस इज द डायग्राम ऑफ or this is the figure of the electronic spectrum of titanium H26 tripositive complexes. See in this figure or in this diagram, एनर्जी पाहत्या आपल्याला जो एक पीक मिळालेला आहे, पीक म्हणजे कोणता, हा बघा स्पेक्ट्रम मध्ये असे पीक मिळतात. हा जो पीक मिळाला याचा जर तुम्ही आपण जर पाहिला असेल तर तो एनर्जी पाहत्याची किती वर एनर्जी त्याची 20,300 फ्रिक्वेन्सी 20,300 सेंटीमीटर इनवर्स एवढ्या फ्रिक्वेन्सीवर त्याला काय मिळाला, एक पीक मिळालेला आहे. त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द वन ट्रान्झिशन. हे ट्रान्झिशन कशामुळे मिळालं आपल्याला, बिकॉज इलेक्ट्रॉन्स इज ट्रान्सफर फ्रॉम T2G to EG. ग्राउंड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन्स हा कुठे गेला, तो एक्साइटेड स्टेट मध्ये गेला. म्हणून टिटॅनियम H26 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्सेस गिव्स ओनली वन ट्रान्झिशन. म्हणून एकच काय करतो, तो ट्रान्झिशन देत असते. आणि दिस इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम ऑफ टिटॅनियम H26 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स. यालाच काय म्हणतो आपण, टिटॅनियम H26 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स जनरली